नमस्कार मित्रांनो, ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये 24 ते 26 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता दिलेली आहे काही राज्यामध्ये, काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊ या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, राज्यातील पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामधील भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समित्यामध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामधील काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होईल आणि किमान 29 जानेवारीपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात काही प्रमाणात धुकं पडेल. या दरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतीमाल सुरक्षित ठेवावे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.